नमस्कार शेतकरी मित्रांनो. माती परीक्षण केल्यानंतर जो मातीचा अहवाल येतो म्हणजे जो रिपोर्ट येतो, तर तो रिपोर्ट आल्यावर त्याचं वाचन कसं करायचं, तो समजून कसा घ्यायचा किंवा तो समजताना काही अडचणी येतात, तर हे सविस्तर आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माती परीक्षणचा एक रिपोर्ट आलेला आहे जो आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. तर हा रिपोर्ट कसा वाचन करायचा हे आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. बघा, आता या रिपोर्टमध्ये जे स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे, सर्वप्रथम काय येईल आहे सामू, 2 नंबर काय आहे मित्रांनो ईसी, आणि 3 नंबर वरती आहे सेंद्रिय कर्ब. त्याच्यानंतर चौथा, पाचवा आणि 6व्या क्रमांकावर आहे नत्र, स्फुरद, पालाश. तर आता आपण हे बघणार आहोत सविस्तर हे कसं असते मित्रांनो या माती परीक्षणच्या अहवालामध्ये, रिपोर्टमध्ये. तर बघा, आता याच्यामध्ये जे निरीक्षण आलं, जेव्हा आपण माती तपासली तर या जमिनीचा जो सामू आहे, पीएच आहे, हा किती आहे 8.2. आणि आपल्याला किती पाहिजे, आदर्श प्रमाण किती आहे, तो 6.5 ते 7.5 दरम्यान असेल तर आपण मातीतून जे रासायनिक खत पिकाला देतो जमिनीतून ते सहज उपलब्ध होते. तर मित्रांनो बघा, इथं 8.2 आलं, आपल्याला पाहिजे होतं 6.5 ते 7.5, इथं आला 8.2. आता नंतरचा जो आपला घटक आहे तो आहे ईसी. तर मित्रांनो त्याचं बी आदर्श प्रमाण कसं आहे, 0.2 ते 0.8 या दरम्यान जर ईसी असेल तर तो योग्य आहे मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे पिकं घेऊ शकतो अशा जमिनीमध्ये. आता बघा या रिपोर्टमध्ये काय झालं, बघा याच्यामध्ये आपला ईसी काय दिसत आहे निरीक्षणामध्ये 1.2. तर मित्रांनो इथं ही जमीन जवळपास जास्त हिचा ईसी आहे, म्हणजे इथं थोडा प्रॉब्लेम आहे, ईसी जास्त आला याचा. आता तिसरा घटक आपण बघणार आहोत सेंद्रिय कर्ब. आता सेंद्रिय कर्ब काय मित्रांनो, तर हे जमिनीचं हृदय म्हणजे हार्ट आहे असं समजा, याच्यातच अन्नद्रव्याचा साठा असतो. सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर जमीनमध्ये अन्न घटक चांगले आहेत, पीक चांगलं होऊ शकते. आता इथं बघा काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला किती पाहिजे होतं, आपल्याला पाहिजे होतं इथं आदर्श प्रमाण 0.5 ते 0.75. आता इथं आपल्याला जे निरीक्षणामध्ये सेंद्रिय कर्ब दिसला तो किती आहे मित्रांनो, 0.02, म्हणजे फार अति कमी. मग मित्रांनो या जमिनीमधून उत्पादन काढण्यासाठी फार कठीण आहे, याला आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवणं पडेल. आणि सेंद्रिय कर्बाची एक लिमिट आहे, तिथपर्यंतच आपण वाढू शकतो, त्याच्यानंतर तो वाढू शकत नाही. तर मित्रांनो हे बघा, आता याच्यानंतर येते नत्र, म्हणजे ज्याला आपण युरियाचं प्रमाण जमिनीमध्ये कसं द्यायचं. आता इथं आपल्याला नत्र हे 250 म्हणजे 250 ते 350 केजी पर हेक्टर असं आदर्श प्रमाण आहे मित्रांनो. या शेतामध्ये शेतकऱ्यांना नत्र टाकलंच नाही का, किंवा नत्र टाकल्यामुळे पीक खराब होते. तर इथं बघा नत्र हे एकदम कमी आहे, 13 म्हणजे जवळपास 130 तर फार कमी आहे, तर इथं आपल्याला नत्र देणं पडेल. नंतर येतो आपला घटक स्फुरद मध्ये 10 ते 50 केजी पर हेक्टर असं आदर्श प्रमाण आहे. इथं आपल्याला काय दिसत आहे, किती आलं आपल्या निरीक्षणामध्ये, जवळपास 0.8, म्हणजे स्फुरद पण कमी आहे मित्रांनो इथं. म्हणजे आपल्याला डीएपी जे आपण खत देतो ज्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त असतो, तर अशा प्रकारचं खत इथं टाकणं पडेल. आता तिसरा घटक आला मित्रांनो पालाश. बघा पालाश पण आपण मोजू शकतो. हे जे प्रमाण आहे बघा पालाश, याचा आदर्श प्रमाण आहे 120 ते 600 केजी पर हेक्टर. आता निरीक्षणामध्ये काय दिसलं आपल्याला, जवळपास 560 केजी, म्हणजे प्रमाण भरपूर आहे. पोटॅश द्यायची गरज नाही, पण पोटॅश मित्रांनो सुप्त अवस्थेत असते, पिकाला सहज उपलब्ध होत नाही जमिनीत, म्हणून काही प्रमाणात आपल्याला पोटॅश देणे. आता हा भाग 1 झाला. नंतरच्या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत जवळपास जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, ज्याला शेतकरी बोरॉन, झिंक, मॅग्नीज, गंधक ह्या ज्या बाकीच्या गोष्टी म्हणतात, आणि फार शेतकरी वापरत आहे झिंक सध्या, तर ते आपल्या जमिनीमध्ये कसं आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार, पार्ट 2 मध्ये लगेच येणार.